गृहमंत्री अमित शहांनी बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं सांगितलं आणि पुन्हा एकदा जमिनीचं हे प्रकरण चर्चेत आलं। बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या अनेक जागा आहेत, मात्र या जागा त्यांच्या मालकीच्या आहेत की अतिक्रमित आहेत याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही। कंकालेश्वर मंदिर परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। देशाच्या संसदेत वक्फ बोर्डाचे सुधारणा विधेयक चर्चिले असताना बीडच्या कंकालेश्वर मंदिर आणि त्याच्या जमिनीचा उल्लेख देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहांनी केला। विशेष म्हणजे कंकालेश्वर मंदिराची जी 12 एकर जमीन आहे, ही 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं देखील ते म्हणालेले आहेत। आपण बघू शकतो कंकालेश्वर मंदिराच्या मागचा जो भाग आहे, हे जो संपूर्ण डोंगर दिसतोय, हा डोंगरच तो परिसर आहे जे 12 एकर मध्ये येतो। सर्वे नंबर 91, 92 आणि 1 असे 3 सर्वे नंबर या ठिकाणी त्या जमिनीचे आहेत असल्याचं समजतंय। मात्र आपण दुसरीकडे बघायला गेले तर जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाच्या इतरही जमिनी आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत किंवा अतिक्रमित केलेल्या आहेत याची माहिती भेटलेली नाहीये। दुसरीकडे काल अमित शहांनी ज्यावेळेस वक्फ बोर्डच्या जमिनीचा उल्लेख केला कंकालेश्वर मंदिरासंदर्भातल्या, त्यानंतर आता पुन्हा एकदा कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीची फक्त चर्चाच होणार आहे की ही जमीन पुन्हा मंदिराला भेटणार आहे, अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड। तर संसदेमध्ये अमित शहांनी बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण असल्याचं सांगितलं। कंकालेश्वर मंदिर परिसरात मंदिराची एकूण 52 एकर जमीन आहे आणि यापैकी 12 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डाचं अतिक्रमण असल्याचं शहा म्हणाले। मंदिराचे पुजारी संजय यांनी थेट कंकालेश्वर मंदिराच्या ट्रस्टींवर गंभीर आरोप केलेत। सर्वे नंबर 1 मध्ये मंदिराची जमीन आहे। ट्रस्टचे सदस्य रणजित सिंग चव्हाण यांनी ही जमीन 30 लाख रुपये प्रति एकरानं भाडेतत्वावर दिल्याचा आरोप केलाय। 2017 पासून हे प्रकरण सुरू आहे। आपण आधीच ट्रस्ट बरखास्त करून तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्याची विनंती केल्याचं संजय पुजारींनी सांगितलंय। जमीन जी आहे ट्रस्टनी जमीन विकलेली आहे आणि ते त्या जमीन विकून ट्रस्टनी काय केलं, भाडे प्रमाणपत्र पण विकून टाकलेली आहे। 30 लाख रुपये एकरी जमीन विकली। रणजित सिंह झुंबरसिंग चव्हाण ही जमीन विकलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, लोकांनी वाचवण्यासाठी ते अवकापचं नाव टाकून दिलेलं आहे। हे त्यांनी असं करता येत नाही, पण ते अध्यक्षांनी ट्रस्टनी स्वतः जमीन विकलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।